मला खास आठवतं बेस्टचं ते म्हणजे मी इथे आल्यानंतर सलीम आरिफ जे दिग्दर्शक होते त्यांच्यामुळे माझी गुलजार साहेबांशी ओळख झाली. आपल्या सगळ्यांचे आवडते कवी गुलजार साहेब. आणि त्यांच्याबरोबर मी एक निर्मला नावाच्या चित्रपटामध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की मला कुसुमाग्रज जे तुमचे कवी आहेत त्यांचा मराठीतून उर्दूमध्ये अनुवाद करायचा आहे, तर तू मला त्याच्यात मदत करशील का? तर मला धडकीच भरली. म्हणजे बापरे, मला उर्दू येत नाही. ते म्हणाले हरकत नाही, तुम्हाला मराठी कवितेचा अर्थ सांग, उर्दूचा मी बघतो, असं ते मला म्हणाले. तर मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही कुठे राहता? तर ते म्हणाले पाली हिल. फॅब इंडियाच्या शेजारी त्यांचा बोस्कियाना नावाचा आलिशान खूप सुंदर बंगला आहे. तर मी म्हणलं ठीक आहे, मी येईन. आणि मला आठवतंय तेव्हा पण दुपारचीच वेळ असायची आणि माझ्या घराच्या खालून मी 215 पकडायचे, मी वेस्टला जायचे आणि तिथून दुसरी बस पकडून मी गुलजार साहेबांच्या घराच्या जवळ जायचे. थोडं परत चालावंही लागायचं. पण मला असं वाटतं की बेस्ट मला एका कुठल्या तरी स्वप्नांच्या राज्यात घेऊन जायची. म्हणजे त्यात बसून स्वप्न बघता बघता एक वेगळंच स्वप्न जे मी पाहिलंही नव्हतं. म्हणजे कधी मला इतक्या ग्रेट माणसाला भेटायला मिळेल असं मला वाटलंही नव्हतं. पण त्या माणसाला मला भेटायला मिळालं आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा रस्ता मी बेस्टमधनं अनुभवलेला आहे. तर त्याच्यामुळे मला फार स्पेशल वाटतं यासाठी. म्हणजे दररोज मी गुलजार साहेबांकडे बोस्कियानामध्ये बांद्र्याहून इथून निघायचे आणि बेस्टनी जायचे. त्याच्यामुळे खरोखर त्या आठवणी माझ्या खूप खूप जवळच्या आहेत. तर अशी ही बेस्ट प्रत्येकाला, मला असं वाटतं मलाच नाही, प्रत्येकाच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येकाची मैत्रीणही बनली असेल जिच्या बरोबर बसून स्वप्न पाहावीत अशी. ती मैत्रीण बंद पडू नये, ती मैत्रीण कायम राहावी असं खूप मला मनापासून वाटतंय. आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी बेस्टमध्ये बसण्याचा अनुभव घ्यावा असं मला खूप मनापासून वाटतं आहे. एकदा एका माणसाने जुर्रत केली बेस्टमध्ये. मी थोडीशी गर्दी होती आणि त्या माणसाने मला कुठेतरी काहीतरी हात लावण्याची जुर्रत केली आणि मी ओरडता क्षणी कंडक्टर आणि ड्रायव्हरने ती बस थांबवून त्या माणसाला इतका बदलला होता की तो माणूस त्यांनी म्हणजे तो पळत सुटला होता. हे मला आठवतं. आणि तो अक्षरशः पळून गेला. आणि मला खूप छान वाटलं होतं की ते देवर ऑलमोस्ट माय फॅमिली मेंबर्स असं मला वाटलं होतं त्यावेळेला, जेव्हा माझ्या इब्रतीला कुणीतरी धक्का लावतं हे त्यांना सहन झालं नव्हतं. आणि तेव्हा असं काही नव्हतं की मी काही नाव होते, असंही काही नव्हतं खरं तर. म्हणजे त्यांनी मला ओळखूनही केलं होतं असं नाही. कदाचित माझ्या जागी दुसरी कुणीही त्यांची बहीण असती तरी त्यांनी हेच केलं असतं. सो हे जे त्या भाऊरायांनी माझ्यासाठी केलेलं आहे ते मी कधीच विसरणार नाही. आणि त्याच्यामुळे खरोखर मला मनापासून असं वाटतं की ही माझी फॅमिली आहे, हे माझं कुटुंब आहे. आणि हे कुटुंब त्याची उत्तरोत्तर खूप भरभराट होत राहील.